हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये। आज आपण महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात असलेला भक्कम व बुलंद असा जंजिरा किल्ला पाहायला जाणार आहोत। जंजिरा किल्ल्याला आज आपण व्हिजिट करणार आहोत। जंजिरा किल्ला हा मुंबईपासून 140 किलोमीटर तर पुण्यापासून 170 किलोमीटरवर आहे। चला तर मग आता जाऊया बोटीतून जंजिरा किल्ल्यावर। जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रकारच्या बोटी आहेत इथं। बोटीतून जाण्यासाठी जंजिरा किल्ल्यावर पर हेड तिकीट आहे 100 रुपये आणि 3 वर्षावरील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी तिकीट दर आहे 50 रुपये। चला तर मग आता आपण बोटीतून जंजिरा किल्ल्यावर जाऊया। बोटीतून जंजिरा किल्ल्यावर जाता जाता आपण जंजिरा किल्ल्याचा इतिहास जो आहे तो सुरुवातीला जाणून घेऊया आणि इतिहास जाणून घेतल्यानंतर आपण जंजिरा किल्ल्यावर जेव्हा पोहोचू तिथे गेल्यानंतर संपूर्ण जंजिरा किल्ल्याविषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शिवाजी महाराजांनी 300हून अधिक किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये आणले आणि संभाजी महाराजांचा एकाही लढाईत पराभव झाला नाही असे वीर पराक्रमी राजे असलेले, परंतु दुर्दैव असे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा एकमेव असा किल्ला आहे की जो दुर्दैवाने मराठ्यांना जिंकता आला नाही। कित्येक वर्ष या किल्ल्यावर सिद्धीचे वर्चस्व होते किंवा सिद्धीने वर्चस्व गाजवले। कोंडाजी बाबांचा देखील याच किल्ल्यावर वध करण्यात आला होता। कोंडाजी बाबा म्हणजे कोंडाजी फर्जंद। 15व्या शतकाच्या अखेरीस मल्लिकने निजामशाहीची स्थापना केली व उत्तर कोकणचा पूर्ण ताबा त्यांनी घेतला। निजामशाहीने रायगड जिल्ह्यातील दंडा राजपुरी हे गाव जे आहे ते मुख्य ठाणं बनवलं, परंतु या राजपुरी गावात मूळ वस्ती जी होती ती कोकणी बांधवांची म्हणजेच कोळी लोकांची। परंतु कोळी लोकांना तेथील चाचे आणि लुटारू लोक खूप त्रास देत असत। या चाचे लोकांचा आणि लुटारू लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी कोळी लोकांचे जे मुख्य होते राम पाटील यांनी निजामशाहीची परवानगी घेऊन या ठिकाणी मेढकोट बांधला। मेढकोट म्हणजे काय तर लाकडाच्या खोंडक्यापासून किंवा लाकडाचे जे ओंडके असतात मोठे मोठे त्यापासून लाकडी तटबंदी म्हणजे मेढकोट होय। हा मेढकोट कोळी बांधवांचे जे प्रमुख होते त्यांनी बांधला आणि चाचे आणि लुटारू लोकांपासून कोळी लोकांचे संरक्षण केले। त्यानंतर निजामशाहीतील एका सरदाराने मी दारूचा व्यापारी आहे असे सांगून जंजिरा किल्ल्यावर प्रवेश मिळवला व जंजिरा किल्ल्यावर प्रवेश मिळवल्यानंतर कोळी लोकांना नशिली दारू पाजून त्यांची कत्तल केली। कोळ्यांचे प्रमुख असलेले राम पाटील यांना देखील बंदिस्त बनवले व जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केले आणि काही दिवसातच त्यांचा देखील शिरच्छेद म्हणजेच वध केला। त्यानंतर 1617 मध्ये मलिक अंबरने सिद्दी अंबरला जंजिऱ्यावर पाठवले। सिद्दी म्हणजे कोण तर आफ्रिकेतून आलेले ॲबेसिजिया या भागातून आलेली एक लढाऊ जमात म्हणजे सिद्दी होय। राम पाटलाच्या वधानंतर बुऱ्हान खान त्या मुलकाचा सुभेदार झाला व 1567 ते 1571 या कालावधीमध्ये बुऱ्हान खानने मेढकोटच्या जागी पक्क्या दगडी जलदुर्गाची बांधणी केली आणि त्याचे नाव ठेवण्यात आलं जझिरा मेहरूब। खरं नाव जझिरा आहे, परंतु पुढे या जझिरा नावावरूनच या किल्ल्याचे नाव पडले जंजिरा। आता या जंजिरा किल्ल्यावर आपण आलेलो आहोत। आता समोर जी तुम्हाला एक तोफ दिसतीये त्या तोफेचं नाव आहे कलाल बांगडी। ही तोफ या गडावरील सगळ्यात मोठी तोफ आहे। धातूच्या साह्याने बनवलेली आहे आणि हिचे वजन आहे 22 टन। ही दुसरी जी तोफ आहे तिचं नाव आहे गायमुख, हिचे वजन आहे 8 टन आणि ही तिसरी जी तोफ तुम्हाला दिसतीये तिचं नाव आहे चावडी तोफ आणि हिचे वजन आहे 16 टन। ह्या तिन्ही तोफा ज्या आहेत त्या पंचधातूच्या साह्याने बनवल्यामुळे कितीही ऊन असलं तरी ह्या ज्या तोफा आहेत त्या गरम होत नाहीत आणि या तोफेतून जेव्हा तुम्ही गोळा बाहेर सोडता तो गोळा कमीत कमी
6 किलोमीटर ते 12 किलोमीटर एवढा लांब फेकला जातो. जंजिरा किल्ल्यावर जागोजागी घुमट आहेत. त्याचबरोबर जंजिरा किल्ल्याला 3 दरवाजा आहेत. एक म्हणजे जिथून आपण एंट्री केली आहे तो दरवाजा, म्हणजेच पूर्वेला जो आहे जिथून आपण एंट्री केली तो पूर्वेचा दरवाजा. त्याचबरोबर पश्चिमेला एक दरवाजा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरा दरवाजा म्हणजे या किल्ल्यावरील भुयारी मार्ग. हा भुयारी मार्ग 50 ते 60 फूट खोल आहे आणि हा समुद्राखालून डायरेक्ट राजकोट या गावी निघतो. परंतु काही कारणामुळे हा भुयारी मार्ग सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि पश्चिमेचा जो दरवाजा आहे त्या पश्चिमेच्या दरवाजाला चोर दरवाजा असं देखील म्हटलं जातं. या किल्ल्यावर कमीत कमी 500च्या जवळपास तोफा आहेत असं सांगितलं जातं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्यावर 2 विहिरी आहेत. ही जी समोर दिसतीये विहीर त्या विहिरीचं नाव आहे शाही विहीर. ह्या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी विहीर आहे ह्या विहिरीतलं पाणी जे आहे ते गोड आहे, म्हणजे नवलच. कारण चहूबाजूने समुद्र आहे आणि चहूबाजूने समुद्र असताना सगळीकडचं पाणी खारट आहे, परंतु किल्ल्यावरची जी ही विहीर आहे शाही विहीर तिचं जे पाणी आहे ते गोड आहे. ते नवल करण्यासारखीच गोष्ट आहे. त्या विहिरीच्या बाजूलाच किल्ल्याच्या मध्यभागी हा तुम्हाला समोर दिसतो आहे तो सुरुल खानचा 7 मजली वाडा आहे. आता तो थोडासा पडलाय, परंतु हा 7 मजली वाडा तेव्हाच्या काळामध्ये कसा दिसत असेल तुम्ही विचार करा. शाही तलावाला लागूनच राणीचा महाल होता आणि त्या महालाच्या 7 खिडक्यांना 7 रंगाचे काच लावलेले होते आणि 7 रंगाच्या काचामुळे त्याचं जे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडायचं ते प्रतिबिंब जे पाण्यात पडायचं ते इंद्रधनुष्यासारखं दिसायचं. त्याचबरोबर या किल्ल्यावर तुम्हाला 3 मस्जिद देखील बघायला मिळतील आणि त्या ज्या 3 मस्जिद आहेत त्याच्याच बाजूला आणखीन एक छोटासा तलाव आहे, तो देखील गोडा पाण्याचाच आहे. जंजिरा किल्ला खूप मोठा आहे, तर जंजिरा किल्ल्याला 19 असे भक्कम व बुलंद असे बुरुज आहेत. त्याचबरोबर 2 बुरुजामधील अंतर 90 फुटापेक्षा जास्त आहे. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी 6 वेळा प्रयत्न केले. संभाजी महाराजांनी एकदा प्रयत्न केले तर पेशवे काळात 5 वेळा म्हणजे एकूण 12 वेळेस प्रयत्न करण्यात आले, परंतु दुर्दैवाने मराठ्यांना हा जंजिरा किल्ला जिंकता आला नाही. हा जंजिरा किल्ला नेहमीसाठी अजिंक्य राहिला. मराठ्यांनी तर प्रयत्न केलेच, परंतु मराठ्यांबरोबर मुघल आणि इंग्रजांनी सुद्धा सिद्धीचं वर्चस्व या किल्ल्यावरून हटवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न काही यशस्वी झाले नाहीत आणि सिद्धीचं वर्चस्व त्या किल्ल्यावर जवळपास 330 वर्ष राहिलं. शाही तलावाच्या बाजूनं थोडंसं वरती चालत गेल्यानंतर वरती लागतो तो बाले किल्ला. बाले किल्ल्यापासनं जंजिऱ्याचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि बाले किल्ल्याच्या पायऱ्या थोड्याशा चढल्यानंतर वरतून पाहिल्यानंतर पूर्ण जंजिरा जो आहे कसा विस्तारलेला आहे, कुठे काय आहे हे संपूर्ण व्ह्यू जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. असा हा अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला.
जंजिरा किल्ला अजिंक्य राहण्यामागचं कारण म्हणजे येथील भक्कम व बुलंदाशी तटबंदी, दुसरी गोष्ट म्हणजे येथे असलेल्या 514 किल्ल्यावर असलेल्या तोफा, त्याचबरोबर दारुगोळा आणि आजूबाजूला असलेला समुद्र, या कारणामुळे हा किल्ला कुणालाही जिंकता आला नाही. अशा या जंजिरा किल्ल्याविषयी जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. आता एकदा डबल बघूया आपण जंजिऱ्याचा व्ह्यू.